सासवा सुनानो जोडीन आलाय, अतिशय आनंद आहे. वा 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 वा. ओके, आता पहिला प्रश्न सुनांच्यासाठी. किती सुना उठल्या उठल्या आपल्या सासूच्या पाया पडतात? खोटा हात वर केला की 12 वाजता छातीत दुखणार, 3 पर्यंत तुझा कार्यक्रम फिनिश, आणि ते उद्याच जेवायचं ते तुझंच आहे समजून गाव जेवणार. का ग ए ए ए ए सुनानो मरताय का ग? ए काय होते? म्हातारीला मिठी मारायला आणि म्हातारीच्या पाया पडाय सुनानो काय होतंय? ए का आजपासून सुरू झालं पाहिजे सगळ्या सुनानो. हे बघ, आता घरी गेल्या गेल्या सुनाला सासूला उठवायची. ओठ ओठ. ती म्हणाल नको नाही ओठ, तुझ्या पाया पडायचा आहे, नाहीतर माझ्या फोटोला हार लागल म्हातारे. ओठ. सगळ्या सुनानी पाया पडायचा. सासू आता ऐका, सासू कशी पण असू दे, किती पण कुचकी असू दे, तुझ्याबद्दल शेजाऱ्याला काय वाटेल ती सांगत्या, पाहुण्यांचा फोन आला की पाहुण्यांना काय वाटेल ती सांगत्या, नको ते तुझ्याबद्दल बोलत्या, तुझ्या नवऱ्याला कुचू 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 आल्या आल्या काय काय तुझ्याबद्दल वाईट भरवत्या, स्वतःच हळूच कालवण करताना जास्त मीठ टाकून जात्या, आणि परत खराट केलंच म्हणून सगळ्याला सांग. सगळं मला मान्य आहे, तुझी सासू अशीच आहे, तरी सुद्धा तू कसं करायचं? आत्या आय लव्ह यू आत्या म्हण म्हण. हे बघ, घर करावया निरोगी सुंदर, घर करावया निरोगी सुंदर, बरोबर का? त्यामुळं तुला करावं कशी पण सासू. हे बघ तू आईकडे जातेस का नाही? 4-6 महिन्यानं आईकडे जातेस का नाही? पोरगी आता तुझी 10वीला आल्या तरी आईकडे जातेस, आणि आई अजून अशी 200 मीटरवर असत्या, कशी पळत जातेस? करत्यास का नाही ग? ऐक जरा, करत्यास नाही? लय नटून थटून आलाय, ऐका जरा, करताय का नाही? आई मग काय म्हणत्या? अगं पोरगी 10वीला आली तरी तुला सूचना झालंय, कशी करत्यास आईला? तशीच मिठी, तशीच मिठी सासूला मारायची. तिला फक्त ती मिठी आपल्या लेकीनं मारल्या असं वाटू दे, गाडग्यातलं 300 रुपये काढून तुला देत्या का नाही बघ लगेच. साठवल्यात लय म्हातारीकडे पैसा आहे. तू माझा ऐक सुनानो, मी तुम्हाला सांगतोय, जर तुमचा बीपी, तुमचा नवऱ्याचा बीपी घालवायचा असेल, तुझा बीपी घालवायचा असेल, तुला आनंदी जगायचा असेल, आता ती सासूला कुठं टाकून द्यायची का? हाय कुचकी, मला माहित आहे, लय कुचकी आहे, पण आता काय कुठं टाकून द्यायचं आहे का? तुझ्या नवऱ्यावर तुझं जे प्रेम आहे ना, माझा नवरा करत फिरत्यास ना, त्यो मोदळा हिच्यामुळे तुला मिळालाय. काय त्यो मोदळा काय ढगात न पडलाय का? बा, इतर पोरं 2 वेळ शी करायचं, ते 5 वेळ करत होत, तरी म्हातारीनं काढलं सगळं, आणि त्याला मोठा करून तुझ्या पदरात त्यो मसोबा आहे ना, त्यो काय कुठनं देवळात ना आणला नाहीस. लई शायनिंग मारू नको, या म्हातारीमुळे मिळालाय. त्यामुळं कशी पण म्हातारी असू दे, ती आपली आहे. हे बघ काय करायचं तुला सांगतो, मी सांगतो ते करा, मग घर किती आनंदी होतंय बघा. ऐका, इकडे बघा, शेवटचं 5 मिनिटात व्याख्यान संपवतोय. ऐका, इकडे बघा, काशी पण असू दे, एवढं तेल घ्यायचं आठवड्यात नाही एकदा, घ्यायचंच तेल, काय पण होऊ दे, असं करायचं. तिला मनात किती पण काय पण असू दे, तुला सकाळी भांडल्या, काय वाटल ती म्हातारीनं केल्या, एवढं तेल घ्यायचं वाटेत. आत्या इकडे या, ती म्हणत्या नको, या म्हणत्या का नाही, या बसायचा. तेल घ्यायचं, म्हातारीच्या डोक्या वतायचं, घस 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 घासायचं. तुझं हात दुखत असतील तर धुणं धुवायचा ब्रश घे, त्यो घास, पण म्हातारीला तेल लावायचं. रात्रभर झोपत नाही, खुडखुड खुडखुड करत्यास, 8 वाजता झोपली पाहिजे ढारांग डोरा. तिचं पाय, तिची सेवा म्हातारीची. हे बघ इकडे बघ, तिची उरल्यात आता 5-7 वर्ष 7-8 वर्ष उरल्यात. आता ती कशी करत्या, असा करत्या, कधी जाईल सांगता येत नाही. ती गेली की सगळं तुझंच आहे की नाही, आणि आता पण तुझंच आहे की नाही, हाय की नाही, हाय सांभाळायची. हे बघ
आजपासून प्रत्येक सुनेनं घरी गेल्या सासूच्या गालावर नाही असा हात फिरवायचा, अगं माझं शोन, आणि असं करायचं. येतंय का लक्षात? करायचं. हा, आणि आता ऐका, सासवानो, तुम्ही पण लय शायनिंग मारायचं नाही. तुम्ही काय आहे मला माहिती आहे. तुम्ही पण सकाळी 2 चपात्या दाबून खातायसा, बाहेर बसतायसा आणि सगळ्याला अजून काय दिलं नाही सण, अजून काय दिलं नाही बघा, आता काय दिलं नाही, मी अजून उपाशी आहे, अजून काय दिलं नाही. एवढी ढबाली कशी झाली का तो? अजून काय दिलं नाही? सासवानो, तुम्ही पण लय नकर मला माहिती आहे. हा, नुसतं ही दिसली तुझी सून बरी, बाई माझी नको, बाई माझी नांगली नाही, बाई माझी का ग? होय, तिचं राहू दे मिट्टीचं, तू कधी मिट्टी सासव्या इकडे बघ, सगळ्यांना इकडे बघा जरा. तुम्ही ना म्हाताऱ्यानो, तुम्ही पण, तुम्हाला काय पाणी कमी आहे का तुमच्या अंगातनी? होय का? तुला काय मरती का तू सुनाला मिट्टी माराय? ती पोरग वाढलं तुमच्या दोघीमुळं. दोघीतलं एक झोपल्याशिवाय ती घरला येत नाही. नुसता नागिनी तुंबूनच बसा. येऊ दे त्याला, सांगते, येऊ दे त्याला हगवान लागल्या, त्याला मुळव्यात झाला, त्याची अंडरपॅन्ट कुठं आहे त्याला कळना. ती टकलं झालं तुमच्या दोघींच्यामुळं. तुमच्या दोघींचं ती 2 पोरं आणि त्याला काय चाला येत नाही. त्याला मस्त 1.5 लाख पगार आहे. काय जाळायचा काय पगार? घरात येतानाच असं येतंय. एकदा इकडं बायकोकडे गेलं की आईनं म्हणायचं, बायकोचा झालाय, आम्ही जन्माला घातलं, बायकोचा झालाय. आईकडे गेलं तर बायकोनं अजून आईच ऐकतोय. त्यानं त्याला कापा, अर्धा तू घे, अर्धा तिकडं ठेव. येड्याचा बाजार आणि खोळ्याची चावडी. काय गा? ऐकायचं, नीट ऐकायचं. परत मला नाही बोलवलं तरी चालतंय, आणि काय माझ्यावर केस जरी घातला तरी चालेल, कारण आता तुम्ही लगेच केस पण घालतायसा. शिव्या दिला आम्हाला, शिव्या दिला आम्हाला. ऐका जरा माझं, ऐका जरा. सासवानो, लेकीला कशी मिठी मारतेस ग? आल्या लेक आल्या अगो गालावून हात काय फिरवत्या, लिंबू काय उतरून टाकत्या, आणि म्हणते किती वाढलीस ग? वाढली 250 टनाचा मोदळा झालाय की. होय का? कशानं वाढत्या? हे बघ, तुला सांगू का? सासवानो, सासव्या इकडे बघा. तुम्हाला खरं सांगू का? मी बघितलंय कोरोनात तुला ताप आला आणि तू खोकत होतीस, आणि डॉक्टरनं जेव्हा तुला सांगितलं म्हातारीला कोरोना झालाय, म्हातारी संपल, तेव्हा तुझी लेक आली नाही. तुझ्या सुननच तुला घास भरवलाय, तुझ्या सुननच तुला जवळ घेतलंय, आणि नवऱ्याला सांगितलंय, अबो मला झाला कोरोना तर चालेल, पण आत्याला आपण जपलं पाहिजे. तुझी लेक लय नालायक आली नाही. तेव्हा तिचं ती तिकडं गेल्या. तिला काय, तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, प्रत्येक सासूला सांगतोय, आपल्या सुनाची चूक जरी असली तर 4 भिंतीच्या बाहेर जाता कामा नये. कुठल्याही सासून सुनच आणि सुनन सासूच शेजाऱ्याकडे जाऊन गराळ गात बसायचं नाही.